बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची महापूजा करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना भवानीपेठ घोंगडे वस्ती भागात भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस महासंचालक पदक प्राप्त दादासाहेब सरवदे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचं पूजन करून स्थापना करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केलं। या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 9 वर्षाची अहिल्या मल्हारराव होळकरांची सून झाली आणि ती छोटी अहिल्या हळूहळू मल्हाररावांच्या हाताखाली लग्न होऊन 9 वर्षाची होती जेव्हा मल्हाररावांच्याकडे आली आणि तेव्हापासूनचा तिचा प्रवास राजमाता होईपर्यंत कसा झाला याचा उलगडा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। ती शस्त्राचे धडे कसे शिकले, ती वीरांगना कशी झाली, तिच्यावरती एवढे आघात झाले, तिच्या डोळ्यासमोर तिचे पती गेले, तिचा मुलगा गेला, तिचे सासू सासरे गेले, तिची मुलगी जावयाच्या मागे सती गेली। ही सगळी दुःख सोसत 28 वर्ष तिने राज्य केलं आणि राज्य करताना फक्त उत्तरेकडे तिचं राज्य न होता उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्या सुविधा ज्या एका बाईला 250 वर्षापूर्वी सुचलं ते आजपर्यंत कुणाही राज्यकर्त्याला सुचलेलं नव्हतं। एवढं महान कार्य तिने 28 वर्षाच्या फक्त काळात केलं। यावेळी निंगप्पा तेगेळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, बसवराज जाटगल, बंडोपंत डोळे, नरसप्पा मनकल, साहेबण्णा मुडल, गंगाराम डोळे, विश्वनाथ मनकल, जगन्नाथ मनकल, रेवण वग्गूर, प्रभू पुजारी, तायप्पा पुजारी, बसवराज कर्ली, विनायक पाटील, ॲडव्होकेट प्रेमलता व्यास, उषा पाटील, डोळे अव्वा, मलुरे अव्वा, गंगूबाई पुजारी, जगूबाई कोळी आदींची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते बिपिन पाटील, पवन तगारे, नवीन गोटीमुकुल, प्रवीण डोळे, नागेश गंधाळ, प्रशांत गाडेकर, देवराज पाटील, नागेश डोळे, कुमार शिरसीकर, अंबादास पाटील, प्रभू कोळी, विजय कोळी, सिद्धराम मनकल, अक्षय कलशेट्टी, गणेश मलुरे, संतोष कर्ली, दीपक कर्ली, कुमार कामूर्ती तसंच जेमिनी क्रीडा व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।